शुभविवाह या मालिकेच्या 21 जानेवारीच्या भागामध्ये छानपैकी थंडीमध्ये आता पायी पायी चालत चहा वगैरे घेत छानपैकी आता भूमीचा सगळे सोहळे पूर्ण होत असतात। भूमीचे सगळे हट्ट आकाश पूर्ण करत असतो आणि भूमी सांगते, आकाश खरंच मला खूप 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 छान वाटलेलं आहे। यावरती आकाश म्हणतो, हे काय, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे। माझा जन्मच यासाठी झालाय ना की तू फरमाईशी करायच्या आणि मी त्या फरमाईशी पूर्ण करायच्या। असं म्हणत आकाश तिचं कौतुक करत असतो। त्यावेळेला भूमी म्हणते, माझी अजून एक फरमाईश आहे। आकाश बोलतो, बोल ना। यावरती भूमी सांगते, तू गाणं म्हण। आकाश म्हणतो, भूमी हे अति करतेस हा तू, गाणं वगैरे काय आणि ते पण रस्त्यावरती। यावरती भूमी म्हणते, आत्ताच तर तू मला म्हणाला होतास ना की तुझा जन्मच या कारणासाठी झालाय की तू माझ्यासाठी गाणं म्हणशील। असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, अगं पण रस्त्यामध्ये गाणं काय बोलतेस तू भूमी। भूमी म्हणते, ठीक आहे, तुला नाही गाणं म्हणायचं ना तर मग ठीक आहे। पण आता भूमी या सगळ्यामध्ये थोडीशी फुरगटते आणि आकाश मागून छानपैकी गाणं म्हणायला लागतो। गाणं म्हणायला लागल्यावरती भूमीची कळी खुलते आणि आता भूमी खूप खुश होते। इकडे तोपर्यंत चाळीतले लोक रागिणीच्या मागे लागलेली असतात। भर मध्यरात्री रागिणी रस्त्यावरती वेड्यासारखी धाव काढत असते आणि अख्खी चाळ तिच्या मागे धावते। रागिणी घाबरते। चाळ अख्खी तिला मारण्यासाठी ती मागे आलेली असते आणि घाबरलेली रागिणी पुढे, अख्खे चाळीतली लोक मागे, धाव पळपळ करत। रागिणीची अवस्था खूप बिकट झालेली असते। रागिणी स्वतःचा घाम पुसत एवढं मोठं शरीर घेत धावत पळत जाते आणि आकाशला येऊन भिडते। आकाश मला वाचव, आकाश मला वाचव, हे चाळकरी मला मारायला मागे आलेत, आकाश मला वाचव। असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आकाशला वाचवण्यासाठी सांगायला येते। पण त्याच वेळेला आकाश मात्र या सगळ्यामध्ये तिच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीये आणि तोपर्यंत चाळकरी येतात आणि सोडा ह्या बाईला, या बाईला या सगळ्यामध्ये तुम्ही आता वाचवण्याचा प्रयत्न करू नका। तुमच्यासोबत हिने तर वाईट केलंय, पण ही आता आमच्या या सगळ्यामध्ये चाळीला आग लावेल असं म्हणायला लागले। हिची हिंमत कशी झाली हे असं बोलण्याची, हिला आमच्या हवाली करा, मी हिला न सोडणार नाही। भूमी म्हणते, एखाद्याने चुकी केली म्हणून आपण दुसरी चुकी करणं हे कितपत योग्य आहे। यावरती चाळकरी म्हणतात, तुमच्यासोबत त्यांनी इतका दुर्व्यवहार केला तरी सुद्धा तुम्ही हे सगळं आता बोलताय, कळतंय का तुम्हाला। यावरती मग आता आकाश म्हणायला लागतो, हे बघा, म्हणजे अपराध असतात, काही अपराधांना क्षमा नसते, पण तरी सुद्धा आपण सुद्धा त्याचा एक भाग म्हणून हे सगळं करणं हे कितपत योग्य आहे ही गोष्ट तुम्हाला पण कळली पाहिजे। हा अक्षम्य अपराध आहे, त्या अपराधाला आयुष्यात कधीही माफी मिळणार नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आपले हात का खराब करताय। माफी देऊन माणूस मोठा होतो, त्यामुळे तुम्ही मोठे व्हा। या सगळ्यामध्ये त्यांना नाही होता आलं तरी सुद्धा चालेल। असं म्हणत आकाश आणि भूमी रागिणीचा अपमान पण करतात, तिला सगळ्यांच्या समोर तिची चूक पण दाखवून देतात, पण त्याचबरोबर तिचं चाळकरांपासून रक्षण पण करतात। ती आता माफी मागते, त्यानंतर म्हणते, आकाश खरंच थँक्यू, खरंच तू आज माझ्यासाठी मला वाचवलंस आणि या सगळ्यात दाखवून दिलंस की अजूनही तुझं तुझ्या अत्तूवरती खरंच प्रेम आहे। यावरती आकाश तिच्याकडे इग्नोर करतो आणि हे मी फक्त माणुसकीच्या खातर केलंय, या ठिकाणी दुसरं कोणी असतं तरी सुद्धा मी हेच केलं असतं असं म्हणत आता मात्र आकाश तिला इग्नोर करतो। ती काही बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण या सगळ्यामध्ये काहीही न बोलता आकाश तिकडून निघून जातो आणि तिला चांगलीच धमकी देतो की पुन्हा आमच्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको। रागिणी पूर्णपणे हतबल झालेली असते आणि आता हतबल झालेली रागिणी तिकडून आता निघून जाते। रागिणी निघून गेल्यावरती इकडे दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा कार्यक्रम चालू असतो। संक्रांतीची सगळी तयारी होत असते। त्यावरती आजी सांगत असते, सगळं व्यवस्थित केलंय ना। यावरती पौर्णिमा म्हणते, आई पण यावेळेला आजी वाटण्यासाठी काय आपण वाण आणलेलं आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आजी सांगायला लागते, यावेळेला चांदीची जोडवी आणलेली आहेत, येणाऱ्या प्रत्येक बाईला आपण चांदीची जोडवी देतोय। यावरती पौर्णिमा खूपच खुश होते आणि अरे वा, म्हणजे महाजनांच्या या सगळ्यामध्ये शोभण्यासाठी तुम्ही इतकी मोठी खर्च केलात, बापरे, महाजनांच्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी हा सगळा खर्च तुम्ही जो काही केलात ना, कमाल, महाजनांची प्रतिष्ठा चांगलीच जपली जाईल
आणि येणाऱ्या बायकांना या सगळ्यामध्ये आता चांगलं वाण पण मिळेल, मग काय बायका झुंबड करून करून येतील ना, असं म्हणत आता असताना आजी म्हणते, असं बोलू नये ग. अगं ह्या बायका काही वाण घेण्यासाठी येत नाही, ते एक सौभाग्याचं लेणं असतं. ऐश्वर्या तुला कधी पौर्णिमा तुला कधी कळणार आहे ग हे सगळं, असं म्हणत आजी पौर्णिमाला चांगलाच आता दम देते. तोपर्यंत इकडे आकाश भूमीच्या खाली येण्याची वाट पाहत असतो. राजा काका आणि आता अथर्व दोघ जण त्याची ठेर खेचत असतात. आणि आता अथर्व म्हणत असतो, बघितलं का बाबा काय चाललंय, म्हणजे ह्याचं अजिबात लक्षच नाहीये. याचं लक्ष एकसारखं आपलं वरती, एकसारखं आपलं वरती. काय चाललंय बघा तरी. यावरती आकाश म्हणतो, आता मी काय केलं. यावरती आता इकडे अथर्व म्हणतो, अरे तुझं लक्ष या सगळ्यामध्ये आहे कुठे. तुझं लक्ष फक्त आणि फक्त या सगळ्यात आहे की भूमिताई कधी येते, भूमिताई कधी खाली येते. काय रे आकाश, घे आली भूमिताई, तुझं आता सगळा हे संपला, प्रतीक्षा तुझी संपली, असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी खाली येते आणि आकाश एकटक तिच्याकडे पाहतच बसतो. बघता बघता त्याचा हात कधी सटकतो आणि आता तो भूमीकडे एकटक कधी पाहत बसतो त्यालाच कळत नाही. त्यानंतर भूमी येते आणि छानपैकी सुगड पुसते, देवाची पूजा करते. इकडे रागिणी आपल्या घरी आलेली असते, पण तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सगळे चाळकरी एकत्र जमलेले असतात. चाळकरी एकत्र जमतात आणि या सगळ्यामध्ये चाळकरी एकत्र जमून मग आता रागिणीच्या घराचं दार वाजवतात. दार वाजवल्यावर ती रागिणी दार उघडते. चाळकरी तिकडे येतात, त्यांचा म्होरक्या आलेला असतो, म्हणजे एक आजोबा असतात, ते समोर खुर्ची टाकून बसतात. आजोबा समोर खुर्ची टाकून बसल्यावरती मग मात्र आता इकडे ते म्हणतात, काल रात्री जो काही प्रसंग झाला ना, तो प्रसंग आम्ही सगळ्यांनी पाहिला. या प्रसंगामध्ये तुम्ही खूप मोठी चूक केली होती, म्हणजे तुमच्याकडून मुळातच चूक झाली. तुम्ही चाळीतल्या मुलांवरती हात उगारलात. बरं इतकंच नाही, तुम्ही चाळीतल्या मुलांवरती हात उगारून या सगळ्यामध्ये आता चाळकऱ्यांसोबत भांडलात. बरं तेवढं पण ठीक आहे, चाळकरी सुद्धा तुमच्यासोबत भांडले असतील, पण त्यानंतर तुम्ही काय बोललात. त्यानंतर तुम्ही सांगितलं की मी चाळ पेटवून देईन. हे योग्य नाहीये. बाकी चाळीमधली आमच्या भांडणं नेहमीची असतात, आम्ही चाळकरी एकमेकांसोबत भांडतो, पण ज्या वेळेला बाहेरचे लोक आमच्यावरती कुरघोडी करायला येतात ना, त्यावेळेला आम्ही चाळकरी सगळे एकत्र होतो. आम्ही चाळकरी एकत्र होतो आणि आम्ही एकत्र येतो. आज या सगळ्यामध्ये तुम्ही आमची चाळ पेटवून देण्याची गोष्ट केलीत. ही गोष्ट केल्यामुळे आम्हाला हे पटलेलं नाहीये. त्यामुळे काहीही झालं तरी चाळीला जी कोणी व्यक्ती आग लावण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला माफ करणं हे आमच्या लेखी दुरापास्त आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही. त्यावरती रागिणी म्हणते, मग आता काय करणं अपेक्षित आहे मी. तोपर्यंत आता ते आजोबा सांगायला लागतात, काहीही झालं तरी चाळकऱ्यांची तुम्हाला हात जोडून माफी मागावी लागेल की मी त्या दिवशी बोलले ते सगळं चुकीचं होतं. बरं इतकंच नाही, चुकीचं होतं ते होतं, पण यापुढे मी असं तोंडातून शब्द सुद्धा काढणार नाही, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला बोलायला पाहिजे. असं म्हटल्यावरती आता चाळकरी रागिणीला हात जोडून माफी मागायला लावतात आणि रागिणी थोड्या वेळासाठी तशी स्तब्ध बसून राहते. माफी मागणं आणि ते पण ह्या भिकारड्या चाळकऱ्यांसमोर, हे तिला बिलकुल मान्यच नसतं. पण या सगळ्यामध्ये माफी मागितल्याशिवाय या चाळीमध्ये राहायला पण मिळणार नसतं. ते आजोबा सांगतात, जोपर्यंत तुम्ही इकडे माफी मागत नाहीयेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाळकरी तुम्हाला माफ करत नाहीयेत, तोपर्यंत तुम्हाला इकडे राहता येणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा माफी मागा आणि मगच या चाळीमध्ये राहण्यासाठी तुम्ही थांबा. असं म्हटल्यावरती आता रागिणीला इकडे आड आणि तिकडे वीर, माफी तर मागायची नाहीये आणि ह्या चाळीत तर राहायचंय. काय करायचं तिला काही कळतच नसतं आणि मग ती पूर्णपणे हतबल होते. माफी मागण्यावाचून तिच्याकडे आता कोणताही पर्याय नसतो. तितक्यात तिथे अभिजित येतो. चाळकरी म्हणतात, काय विचार काय तुमचा, तुम्ही लवकरात लवकर माफी मागणार आहात की अजूनही तुम्हाला अडेलतट्टूपणा करायचा आहे. बोला लवकर. असाल घरच्या तुमच्या मोठ्या तुम्ही, इथे तुमचा कुठचाही मोठेपणा चालणार नाही. इथे सगळे चाळकरी समान असतात आणि चाळीतील न्याय एकाला जो आहे ना, तोच न्याय दुसऱ्याला असतो. तुम्ही या सगळ्यामध्ये चाळीचा अपमान करताय, लवकरात लवकर माफी मागून मोकळे व्हा. असं म्हणत आता मात्र सगळे जणच आगिणीवरती तुटून पडतात आणि मागताय माफी की नाही यावरती अभिजित सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. थांबा,
काही काळजी करू नका, आई माफी मागेल. तुम्ही नका काळजी करू आई, माफी मागून हे प्रकरण मिटवून टाक, असं म्हणत अभिजित सामंजस्याची भूमिका घेतो आणि रागिणीला माफी मागायला लावतो. पण रागिणी अजूनही तोऱ्यात असते. मी रागिणी पटवर्धन आहे. महाजन एम्प्लॉई हे सगळे माझ्या खाली झुकायचे. महाजनांचा पूर्ण डोलारा मी सांभाळायचे आणि मी ह्याची माफी मागू? नाही, मी कशी माफी मागू शकते? असं म्हणत ती अजूनही त्याच मोठेपणाच्या खोटेपणाच्या अहंकाराखाली अडकलेली असते आणि माफी मागायला अजिबात तयार नसते. अभिजित म्हणतो, हे बघा, माझी आई तुमची माफी मागेल. तिला थोडासा वेळ तरी द्या, तिला थोडं सावरू तरी द्या. तुम्ही असं तिच्यावरती एकदम अटॅक नाही करू शकत, असं म्हणत अभिजित त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता अजिबात न ऐकता चाळकरी तुटून पडतात आणि तुझ्या आईने हे सगळं बोलण्याच्या आधी विचार करायला हवा होता. काल मारे माझ्या मुलाला मारलं, ठीक आहे, आम्ही गप्प बसलो. मुलांच्या भांडणामध्ये का पडावं? तुम्ही माफी मागताय की तुमचं सामान घरातनं बाहेर काढू? असं म्हणत चाळकरी आत घुसतात आणि तिचं सामान आता घराच्या बाहेर फेकून देण्यासाठी साम दाम दंड भेद करून रागिणीला अद्दल घडवायला निघालेले असतात. आता रागिणीला या सगळ्यामध्ये काय करावं कळत नसतं, कशा प्रकारे या सगळ्यातून वाचावं कळत नसतं. अभिजित तिला समजवत असतो, आई काहीही झालं तरी या चाळकऱ्यांची माफी मागण्याशिवाय तुझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये. आई प्लीज नको यांच्या नादी लागूस, कारण यांनी मनामध्ये आणलं तर आपल्याला इकडून हकलून देतील. असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि काहीही झालं तरी माफी माग असं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता रागिणीला पर्याय नसतो. रागिणी म्हणते, मी काल न चुकले. काल जे काही मी केलं ना त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते आहे. असं म्हटल्यावरती हात जोडून माफी माग असं चाळकरी सांगायला लागतात. आता तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. हात जोडून माफी मागण्या पलीकडे तिला आता काहीच करता येण्यासारखं नसतं आणि त्यामुळे ती सगळ्यांच्या समोर हात जोडते. हात जोडल्यानंतर मग मात्र आता ती सांगायला लागते, मी चुकले. काल मी असं बोलायला नको होतं. काल जे मी काही बोलले त्यासाठी खरंच मला माफ करा, असं म्हणत ती माफी मागायला लागते. असं म्हटल्यावरती मग मात्र आता काहीही पर्याय नाही, माफी मागून झालेली असते. माफी मागून झाल्यावरती मग मात्र आता रागिणी पूर्णपणे हतबल होते. काय करावं? या भिकारड्या लोकांची माफी मागून आपण तर लहानच झालो असंच तिला वाटायला लागतं. हे सगळं चालू असताना ती अभिजितला मिठी मारते. अभिजितला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते. काय अभिजित, काय झालं हे माझ्यासोबत? मी काय करायला गेले होते आणि काय होऊन बसलं? असं म्हणत ती हमसाहुमशी रडायला लागते. अभिजितला सुद्धा आता वाईट वाटायला लागतं. आईला माफी मागण्याची ही अशी वेळ आली, त्यामुळे अभिजित सुद्धा पूर्णपणे हादरलेला असतो. आई तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. यावरती रागिणी सांगायला लागते, खरंच मला माफ करा. असं माफी मागितल्यावरती मग आता चाळकरी तिकडून निघून जातात. चाळकऱ्यांना जे हवं असतं ते सगळं घडलेलं असतं. चाळकरी तिकडून निघून गेल्यावरती मग रागिणी तुटते. माफी तर मागितलेली असते पण तिला तो तिचा अपमान वाटायला लागतो. ती सांगते, मी रागिणी पटवर्धन, जिला आता खूप मोठा बिझनेस वुमनचा अवॉर्ड मिळणार होता, ती मी रागिणी पटवर्धन. आणि या रागिणी पटवर्धन सोबत या लोकांनी काय केलं? या भिकारड्या लोकांच्या समोर मला हात जोडायला लागले. अभिजित, इतके नामुष्कीचे दिवस मी आत्तापर्यंत कधीच पाहिले नव्हते. आज या सगळ्यामध्ये हे नामुष्कीचे दिवस मला पाहायला लागतायत यासारखं मोठं दुःख नाहीये. हा अपमान मी कधीही पचवू शकत नाही. यावरती अभिजित म्हणतो, आई जाऊ दे ना, या चाळीमध्ये राहायला मिळतंय ना, यापेक्षा सध्या तरी आपल्यासाठी दुसरी मोठी गोष्ट महत्वाची कोणतीच नाहीये. काहीही झालं तरी या चाळीत राहणं, तुला जागा मिळणं हे महत्वाचं आहे. यावरती मग आता सांगायला लागते, इकडे रागिणी नाही, बाद झालं. मी आता हे सगळं सहन करणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा या गोष्टी मी सहन करणार नाही. कारण या सगळ्यामध्ये आता बाद झालं. आता मला जे काही करायचं आहे ना ते मी करणार म्हणजे करणारच. यावरती आता अभिजित सांगायला लागतो, आई काय करायचंय तुला? रागिणी म्हणते, चल तू माझ्यासोबत चल, मी तुला सांगते की मी आता काय करणार आहे ते. असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो आणि ती अभिजितचा हात धरते आणि अभिजितला सांगायला लागते, चल
आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल, मी सांगते तुला काय करायचं ते. असं म्हटल्यावरती ती आता अभिजितला या सगळ्यामध्ये हाताला धरते आणि आपल्यासोबत घेऊन जाते. आणि आता अभिजितला कळतच नसतं की नक्की हिच्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय, मला ही घेऊन कुठे चालले. आणि तो सांगत असतो, आई कुठे जायचंय आपण. त्यावरती रागिणी म्हणते, तू चल माझ्यासोबत, मी सांगते तुला काय करायचं ते. असं म्हटल्यावरती आता मात्र हाताला धरून ती आता त्याला घेऊन जाते, ते म्हणजे महाजनांच्या घरामध्ये. इकडे आता छानपैकी हळदी कुंकवाचा प्रोग्राम चालू असतो. सगळेजण हळदी कुंकू लुटत असतात. पण त्याच वेळेला आता पौर्णिमा सांगत असते, या या आमच्या इथे हळदी कुंकवाला आता खूप मोठा हे करणार आहेत बरं का, म्हणजे आमच्याकडे चांदीची जोडवी लुटली जाणार आहेत, त्यामुळे भरमसाठ बायका आता तिकडे आल्याच असतील. यावरती आजी चिडते आणि पौर्णिमा, अगं काय चाललंय तुझं, किती हा तुझा हट्टहास, काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस असं म्हणायला लागते. बायका बसतात आणि आता सगळ्यांना हे देत असताना पुन्हा पौर्णिमा सांगत असते, चांदीची आहेत हा जोडवी, घसघशीत चांदीची जोडवी आहेत. आजी म्हणते, पौर्णिमा काय चाललंय तुझं, किती वेड्यासारखं करशील, तुला सांगितलं ना, बायका इकडे तुझी चांदीची जोडवी घेण्यासाठी येतच नाहीत, त्या येतात ते म्हणजे वाण घेण्यासाठी, पुन्हा हे सगळं बोलू नको असं म्हणत आजी पौर्णिमाला ओरडते. छानपैकी आता प्रोग्राम तर चालू असतो, पण त्याच्यामध्ये खो घालण्यासाठी रागिणीची एंट्री महत्वाची असते. इकडे बायका चर्चा करत असतात, बरं झालं रागिणी पटवर्धन या घरातून निघून गेल्या, खरंच त्यांनी या घरामध्ये किती काही कुरघोडी केल्या होत्या ना, आकाशच्या आई वडिलांना मारलं, आकाशला वेडं बनवलं, बरं झालं हे घर रागिणी पटवर्धन यांच्या जाचातून सुटलेलं आहे असं म्हणत रागिणीचा तिकडे विषय निघतो. आजी म्हणते, चांगल्या प्रसंगामध्ये आपण कोणताही विषय काढून आमच्या घरावरती आता पुन्हा त्या कटू आठवणींची सावली नको पडायला असं म्हणत आजी तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. पण बायका मात्र तो विषय काही सोडायला तयार नसतात. पुन्हा रागिणीची बदनामी आता बायकांच्या तोंडून ऐकून इकडे आता घरातल्या प्रत्येकाला वाईट वाटत असतं, कारण या सगळ्यामध्ये घराचे वाभाडे निघत असतात आणि आता घराचं सगळं हे होत असतं. पौर्णिमा वाण देत असते, त्याच वेळेला तिकडे रागिणी आणि अभिजित येतात. रागिणी आणि अभिजितला आलेलं पाहून इकडे आकाश खूप चिडतो, आजी पण चिडते आणि खबरदार जर या सगळ्यामध्ये आतमध्ये येण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता मात्र आजी तिला रस्त्यातच अडवते. सगळेच जण तिच्याकडे आता रागारागाने पाहायला लागतात. त्यावेळेला आता इकडे रागिणी म्हणते, हे बघा मी कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे भीक मागायला आलेली नाहीये, मी इथे आलेली आहे ते फक्त आणि फक्त माझा हक्क घेण्यासाठी. यावरती आजी म्हणते, हक्क, अगं हक्काच्या गोष्टी तुझ्या तोंडून शोभत नाहीत, चालती हो इथून. यावरती रागिणी सांगते, मी या घरासाठी जे आत्तापर्यंत काही केलेलं आहे त्या सगळ्यासाठी मला आता माझी पोटगी पाहिजे आहे, जे काही आहे ती माझी भरपाई पाहिजे. मी इथे बरंचसं काही काम केलेलं आहे आणि त्या सगळ्याचा मोबदला हा मला मिळायलाच पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा माझा मोबदला घेतल्याशिवाय अजिबात मी इथून जाणार नाही. यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, या घरात तुम्हाला काहीही मिळणार नाही, कारण या घराची वाट लावण्यासाठी तुम्ही जे काही केलंत ना ते सगळं खूप आहे, त्यामुळे या घरातून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नका. रागिणी पटवर्धन निघा इथून. रागिणी सांगते, नाही, मी या घरासाठी माझं पुरं आयुष्य वेचलंय, माझा हिस्सा घेतल्याशिवाय मी जाणार नाही. मग भूमी तिला आता हिस्सा म्हणून मातीने भरलेलं सुगड देते आणि रागिणी पेटून उठते. काहीही झालं तरी या भूमीला मी आता बर्बाद करणार असं म्हणायला लागते. आता रागिणी निघून जाते. इकडे आकाश आणि भूमी सगळेच जण याच्यामध्ये आता छानपैकी आरती करायला लागतात. आरती करायला सुरुवात केल्यावरती इकडे भूमीची आरती चालू असते. आरती करता करता भूमीला चक्कर येते आणि भूमी खाली कोसळते. आता ही चक्कर तिला सारखी येत असते आणि ही चक्कर काही नॉर्मल नाहीये हे स्वतः भूमीला समजलेलं असतं. मग ती एकटीच डॉक्टरांकडे जाते. डॉक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टर तिला चेक करतात आणि डॉक्टर सांगायला लागतात, हे बघा भूमी मॅडम, मागच्या वेळेला सुद्धा आता तुम्ही आमच्याकडे आला होतात, त्यावेळेला सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि आत्ता हे कॉम्प्लिकेशन्स वाढलेत, कारण तुम्ही स्वतःची काळजी घेण्यामध्ये असमर्थ आहात आणि त्यामुळे ते कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहेत.
आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला ही प्रेग्नन्सीमध्ये धोका आहे ही गोष्ट सांगू इच्छितो. काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये धोका येऊ शकतो. असं म्हटल्यावरती भूमी डॉक्टरांना हात जोडून विनंती करते, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता माझ्या बाळाला वाचवा. माझ्यासाठी ही प्रेग्नन्सी खूप महत्त्वाची आहे. मला या प्रेग्नन्सीसाठी खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही काहीही करा, पण माझ्यासाठी मला वाचवा. माझ्या बाळाला आणि मला दोघांनाही वाचवा. डॉक्टर म्हणतात प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आले तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. असं म्हटल्यावरती भूमी हात जोडून उभी असते. प्लीज असं काही बोलू नका. तितक्यात आकाश सुद्धा हे सगळं ऐकतो.